नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाममहिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. अष्टसात्विक भावाने नामस्मरण झाल्यास शुद्ध भक्ती होते. अष्टसात्विक भावाने नामस्मरण होणं ही भक्तीची परिपक्व अवस्था आहे. ती सहजी निर्माण होत नाही. भगवंतावरील आत्यंतिक प्रेमानेच ती निर्माण होते. त्यासाठी भगवंताविषयी एकनिष्ठा, एकविधभाव, अनन्य शरणता यासारख्या आंतरिक भावनांची गरज असते. त्यासाठी तुकाराम भगवंताजवळ अष्टसात्विक भावाची अष्टांग गात्री भगवत प्रेम निर्माण होण्याची विनवणी करतात आणि संतांच्या चरणावर विश्रांती मिळू देत असं सांगतात. नाम आठविता सद्गतीत कंठी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी, रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री, अष्टांग ही गात्री प्रेम तुझे, सर्व ही शरीर वेचो या कीर्तनी, गाऊ निशिदिनी नाम तुझे, तुका म्हणे दुजे न करी कल्पांती, सर्वदा विश्रांती संतापायी. नामस्मरणाने शुद्ध भक्ती सुरू होऊन त्या अवस्थेत अखंड नामस्मरण व्हावं ही फार मोठी आणि महत्त्वाची समाधानाची अशी फलश्रुती आहे. नामस्मरणाने सर्व हरिरूप. गहनीनाथाने निवृत्तीनाथांना सांगितलेला कृष्णजप निवृत्तीने ज्ञानदेवाला दिला. त्या नाममंत्रांनी ज्ञानदेवांना गात्रागात्रात आणि इतरत्र सर्वत्र हरिरूप जाणवू लागलं. निवृत्तीने ज्ञानदेवांनाही आपल्यासारखं केलं म्हणून ज्ञानदेव म्हणतात, साध्य साधन काज निवृत्तीचे गुज, केशव सहज सर्वभूती, रामकृष्ण मंत्रे प्रक्षाळली गात्रे, हरिरूप सर्वत्र क्षर दिसे. ऐसे हे पठण ज्ञानदेवा झाले, निवृत्तीने केले आपण आयसे. निवृत्तींचा हा नामवारसा ज्ञानदेवांनी इतर संतादिजनापर्यंत पोहोचवला. त्यामुळे या सर्वागटी भरलेलं नाम संतजनांनी जाणून घेतल्याचं मुक्ताबाई आपल्या अभंगात सांगतात. आदी अंतु हरी सर्वाघटी पूर्ण, जाणवनी संतजन प्रेम भरित, मुक्ताई म्हणे नाम श्रीहरीचे जोडी, नित्यता आवडी चरण सेवे. नामस्मरण करणाऱ्याला सर्वत्र हरी दिसत असल्याचं नामदेव सांगतात. सर्वाभूती हरी आहे हेची सत्व, मायाजाळ न छळे भाविकासी, नामा म्हणे कारण जिव्हा होय स्मरण, सर्व नारायण हरी दिसे. मायानदी पार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची नामफलित. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर सांगतात, हे असो डोळ्यांचे डोळाची पडळ रचे, तेणे देखणे पण डोळ्याचे न गिळीजे काही, तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, की माझची आड ओढविली जवनिका जैसी, म्हणवनी भूते माते नेणती, माझीच परी मी नवती, जैसी जळीची जडी न विरती मुक्ताफळे. भगवंत आणि प्राणी यांच्यामध्ये भगवंताची जणू सावली भासणारी त्रिगुणात्मक माया निर्माण झाल्यामुळे मी माझं यात गुंतलेल्या माणसाला मायेच्या पडद्यांनी भगवंत लक्षात येत नाही. तो मायेतच गुरफटतो, भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्नच करत नाही. भगवंत आणि माणूस यांच्यामध्ये जणू मोठी माया नदी तयार झाली आहे आणि भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर माणसाला ही माया नदी पार करून जावं लागतं. माया नदी पार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची नामफलिते सांगायची तर असं म्हणता येतं की नित्यकर्म नामस्मरणाने ब्रह्मप्राप्तीचं वर्म हाती येतं. नामस्मरणाने सर्व कर्म पार पडतात, कर्मपाश तुटतो. नामस्मरणाने दोषभंग पावतात, सर्व जातीतील स्त्री पुरुषांच्या दोषांची होळी होते, दुरितांचे दोष जातात, महादोष जातात आणि पापनाश होतो. नामस्मरणाने संसार कुपातून सुटका. या मायानदीला उद्देशून भवनदी, भवसागर, भवाब्धी, भवबंधन, भवपाश, भववय, भवव्यथा, भवरोग, भवस्वप्न, भवभ्रम, संसार, कुहर, संसारकुपी असे विविध शब्द वापरतात. एकनाथांनी मायानदीप्रमाणे संसारकुपाचे वर्णन करून त्यात स्वतः कसे पडलो आहोत याचं वर्णन केलं आहे. पुराण काळात अनेक प्रकारचे लोक असेच संसारकुपात अडकले होते, पण त्यातून ते रामनामाने उद्धरून गेल्याचं नाथांना आठवलं. त्यातून त्यांना नामस्मरणाची प्रेरणा झाली. हा अनुभव एकनाथांनी स्वतःचा म्हणून भगवंताला सांगितला
पण त्यातून लोकांना नामस्मरणाची प्रेरणा मिळते. नामस्मरणाने कर्म अकर्माला खंड. नामस्मरण करत कर्म केल्यास ते व्यवस्थित पूर्ण घडतं, त्यामुळे दुःख होत नाही. नामस्मरणाने निष्काम कर्माची भावना जोपासली जाते. कर्म नैष्कर्म्यतेच्या पातळीवरून करावं. संगरहित आणि निरच्छ वृत्तीने प्राप्त कर्माचा आदर केला तर ते करून न केल्यासारखी प्रचिती येते. पण ज्याच्या मनात परमात्म्याशी द्वैत भावना असते तो आत्मस्वरूपाची ओळख विसरल्यामुळे त्याला अनेकत्वाने भेद भासू लागतो. या भेदामुळे कर्म, अकर्म, विकर्म, जन्म मरणादी धर्म, स्वधर्म असे वेगवेगळं जाणवतं. पण नामस्मरणाने आत्मस्वरूपाची ओळख होऊन कर्म, अकर्म असे कर्माचे भेद खंड पावतात आणि सर्व कर्म निष्काम होतात. त्यामुळे पाप राहत नाहीत. म्हणून एकनाथ म्हणतात, पापे पळती रामनामे, खंडताती कर्माकर्मे. नामस्मरण करत कर्म केल्यावर ते व्यवस्थित पूर्ण घडतं, त्यापासून दुःख होत नाही. कर्माचा कर्तेपणा स्वतःकडे घेतला नाही तर त्या कर्माच्या फळाची अपेक्षा राहत नाही, त्यामुळे त्या कर्माचं सुखदुःख राहत नाही. म्हणजे माणसाच्या दृष्टीने ते महाकर्म महत्त्वाचं राहत नाही. म्हणजे त्या दृष्टीने फल देणारं किंवा न देणारं कर्मबीजच नष्ट झालं, त्यामुळे आत्मसुखाचं वर्म कळतं. नामस्मरणाने कर्मपाश तुटतो. संत निळोबा सांगतात, संचित प्रारब्ध क्रियमाण, न सुटे प्राणिया भोगल्या विण. या लागी करावे हरीचे स्मरण, तुटेल बंधन मग त्याचे. संचित, प्रारब्ध, क्रियमाण हे तिन्ही प्रकारचे कर्माचे भोग प्रत्येकाला भोगावे लागतात. पण हरीचं स्मरण केलं तर त्याचं बंधन तुटतं. संचिताने जन्ममरण फेरा चालू राहतो. जर नामभक्ती करत राहिलो तर ही कर्माची साठलेली फळं म्हणजे संचित याचं दहन होतं, म्हणजेच ती नष्ट होतात. प्रारब्ध भोग भोगताना पांडुरंगाचं स्मरण केल्यामुळे त्याचं सुखदुःख भक्ताला जाणवत नाही. त्यासाठी देह मी नाही ही भावना ठेवायला हवी, म्हणजे ती वेगाने निस्तरली जातात. आणि चालू काळातलं कर्म अहंकाररहित, कामरहित भावनेनं करून ब्रह्मार्पण केल्यास क्रियमाणही नष्ट होतं. नामस्मरण करत हे सर्व केल्यास भविष्य काळात भोगावी लागणारी आणि मागच्या जन्माची आता असणारी संचित कर्म नष्ट होतात. संचितातली अगोदरची उरलेली प्रारब्ध दुःख न मानता भोगणारा मी नाही या भावनेने भोगल्यास राहत नाही. आणि वर्तमान काळातली क्रियमाण कर्म ब्रह्मार्पण करणं, अशा प्रकारे सर्व कर्माचे पाश तुटतात आणि कर्मबंधन राहत नाही. नामस्मरणाने जन्म कर्म धन्य. अज्ञानी माणसाला त्याच्याकडून घडणाऱ्या साऱ्याच कर्माची फळं सुखदुःखाच्या रूपाने भोगावी लागतात. संचित, प्रारब्ध, क्रियमाण या त्रिविध कर्मांमुळे अज्ञानी जीव जन्ममरणाच्या चक्रात गुरफटला जातो. नामस्मरणाने जर माणूस आत्मज्ञानी झाला तर तो ती कर्म निस्संग वृत्तीने आणि अकर्तात्म भावनेने, शुद्ध भावाने करतो. त्यामुळे तो पुन्हा कर्मभोगाच्या तावडीत सापडत नाही. त्यामुळे त्याची सर्व कर्म धन्य होतात. म्हणून संत निळोबा म्हणतात, धन्य त्याचा शुद्ध भावो, आधारीला देवो पंढरीचा. धन्य त्याचे जन्मकर्म, गाईले काम विठोबाचे. धन्य त्याची देहक्रिया, आन उपाया नातळती. नामस्मरणाने सदाचरण करणारा भक्त हळूहळू श्रेष्ठ होतो. त्याला लोक मानू लागतात आणि त्याचं अनुकरण करू लागतात. नामस्मरणाने दोष भंग पावतात. कलियुगात दोष वाढत आहेत, म्हणून संत नामदेव लोकांना जागं करतात. जागा रे गोपाळांनो, रामनामी जागा, कळीकाळा आकळा, महादोष जाती भंगा. नामदेव म्हणतात, रामनाम घेऊन सावध राहा, स्वधर्माचं पालन करा. अनावधानाने काही चुकीचं घडल्यास दोष निर्माण होतात. यापूर्वी कर्मधर्माचे काही दोष निर्माण झाले असल्यास ते रामनामाने भंग पावतील. आदिमूळ जीव मायेच्या उपाधीनं बद्ध होतो, म्हणून त्याला हे दोष असतात. पण नामस्मरणाने विशुद्ध स्वस्वरूपाची ओळख होते, तेव्हा हे दोष नाहीसे होतात. ब्रह्म जसं दोषरहित आहे तसंच ब्रह्म असणारं नाम पवित्र आहे. म्हणून एकनाथ नामपाठाला गंगा म्हणतात. त्या नामगंगेने सर्व दोष भंग पावतात. म्हणून ते म्हणतात, नामपाठ गंगा, नामपाठ गंगा, दोष जाती भंगा, नामपाठे. महादोष जातात. माणसाचे दोष जावेत म्हणून संत नामस्मरणाचा उपदेश करतात. पण सामान्य माणूस केवळ दुसऱ्याचे गुणदोष पाहतो. पण दुसऱ्याचे गुणदोष पाहणं
हा मोठा दोष म्हणजे महादोष आहे. इतरांचे गुणदोष पाहणं ही अज्ञानामुळे निर्माण झालेली भेदपरत्वे पाहण्याची वृत्ती आहे. यालाच भगवंत महादोष म्हणतात. पण नामस्मरणाने भेदाचं निरसन होऊन महादोष जातात. संत बोधला म्हणतात, महादोष होत अगणित, नामे पावत वैकुंठ. संत निळोबा सांगतात, ऐकोनिया हरिनाम घोष, पळती दोष दिगंता. म्हणजे हरिनामाच्या घोषाने घाबरून दोष आपणहून दूर पळून जातात. नामाच्या या दराऱ्याच्या सामर्थ्याच्या उलटही नामाचं सामर्थ्य आहे, ते म्हणजे नाम स्वतः पावन आहे. त्यामुळे ते दोषांना शांत करतं. एकनाथ म्हणतात, श्री राम नाम पावन क्षिती, नामे दोषा होय शांती. पापे पळून जातात. योगमार्गात कुंडलिनी जागृत करण्यासाठी फार कष्ट पडतात. पण नामस्मरणाने हे सोपं जातं आणि त्याची फलप्राप्तीही होते. हे नामदेवांच्या अभंगावरून लक्षात येतं. सहस्त्रदळामधुनी अनुहत ध्वनी उठी, नामाचे निगजरे पातके रिघाली कपाटी. प्रत्येकाच्या हृदयाजवळ म्हणजे हृदकमलात, अनाहत चक्रात आघाता वाचून जे ध्वनी ऐकू येतात, म्हणजे अनाहत चक्राच्या स्थानी सतत हृदयाचे ठोके चालू असतात, त्यांना अनुहत ध्वनी म्हणतात. यालाच अनाहत शब्द, सूक्ष्मनाद किंवा शुद्ध वेद असंही म्हणतात. पण मनुष्याची बुद्धी सकाम असते, त्यामुळे त्याला तो जाणवत नाही. प्राणीमात्राच्या प्रत्येकाच्या ठायी भगवंत आहे, पण तो अज्ञानामुळे आणि सकाम वृत्तीने त्याला ओळखू शकत नाही. नामदेव सांगतात, त्या भगवंताच्या नामाच्या गजराने पाप गुहांमध्ये खबदाडत जातील. म्हणजेच स्वतःच्या अंतरंगातील भगवंताची आठवण केल्यामुळे, त्याला जाणल्याने सकाम वृत्तीने कर्म होणार नाही आणि पापे घडणार नाहीत. पूर्वी झालेली पापही भगवंताच्या जाणीवेने निघून जातील. पापे दग्ध होतात, जळतात, पापांची होळी. पापनाश पटवून देण्यासाठी नामदेव कापराचा दृष्टांत देतात. कापराच्या राशीवर जर अग्निकण पडला तर त्या एका ठिणगीने कापूर पेट घेतो आणि कणभरही कापूर उरत नाही. त्याप्रमाणे नाम हे जणू पापांचा नाश करणारा अग्निकण आहे, हे जाण. त्याने पाप भस्मसात होऊन पाप शिल्लक राहणार नाही. नामाग्नीच्या पोटात कोटी पाप दग्ध होतात. नामदेव म्हणे, नामाग्नीच्या पोटी नाना पापकोटी दग्ध होती. नामदेव सांगतात, लोकांनी विठ्ठल नाम घेऊन टाळ्या वाजवल्या तर महापापाच्या राशींची होळी होते. महापाप राशी तीही केल्या होळी, वाजविल्या टाळी विठ्ठल नाम. परमेश्वराचं नाम घेऊन टाळी वाजवण्यामागे विशिष्ट हेतू असतो. तो म्हणजे ज्या हाताने कर्म केलं जातं त्या कर्माचा अहंकार माणसाला असतो. तो टाळी वाजवल्यामुळे झटकला जातो. शिवाय टाळी वाजवताना ईश्वराचं नाम घेतलं म्हणजे ते कर्म ईश्वरानेच केलं असं समजून ईश्वरार्पण केलं जातं. त्यामुळे त्या कर्माचे चांगलं वाईट फळ माणसाला भोगावं लागत नाही, त्याचा बंधही निर्माण होत नाही. त्याशिवाय यापूर्वी झालेल्या पापांची होळी होते. नामाग्नीने पर्वत शांत होतात. नामाचं वैशिष्ट्य जसं अग्नी आहे तसंच शीतल करणारं हेही आहे. पृथ्वीच्या पोटातला लाव्हारस उष्णतेने गरम होऊन ज्वालामुखीतून उफाळून बाहेर येतो आणि कालांतराने त्याच तप्त लाव्हारसाचं रूपांतर थंड अशा खडकामध्ये होतं. त्याप्रमाणे माणसाचं पाप पर्वता इतकं मोठं म्हणजे खूप असेल तर ते पाप घालून पापाच्या ठायी त्याचं रूपांतर पुण्यात व्हायला हवं. म्हणजे माणसाच्या विषय वासना शांत करून त्या भगवंताकडे वळायला हव्यात. दुर्वासनांना इंद्रियातून आत वळवण्यासाठी नामाची तप्तता उपयोगी पडते आणि वासना क्षीण झाल्या त्या पुन्हा उफाळून न देण्यासाठी, त्या वासना नामात संयमाने धरून ठेवण्यासाठी नामाच्या अंगी असणारी शीतलता उपयुक्त ठरते. नामाने सत्वगुणाची वाढ होते, रजतम कमी होतात. असं नामाचं सामर्थ्य परिपूर्ण आहे. त्यामुळे त्याला हाक मारताच महापातकांना धाक पडतो, म्हणजे ती घाबरतात असं बोधलं सांगतात. देता हरिनामाची हाक, महापातके घेती धाक. नामाने माणसावर परिणाम होतात तसं नामाने माणसात परिवर्तनही होतं. नामाग्नीने पाप शांत होतं, ही त्या परिवर्तनाची सुरुवात आहे. परिवर्तन फलित नामस्मरणाने पापी लोक निष्पाप होतात. नामाने पापनाश होतो, ते शांत होतं, घाबरतं हे आपण पाहिलं. पण पापी लोक निष्पाप होतात असं म्हणण्याचा हेतू त्यांच्यात पापपुण्य होण्याचा कोणता विकार राहत नाही.
लहान मूल निष्पाप असतं, तसं निष्पाप होणं म्हणजे हे परिवर्तन आहे. नामस्मरणाने पाप जाऊन पुण्य मिळतं. जेव्हा माणूस केलेल्या कर्माचा पश्चाताप वाटून अनुतापाने नामस्मरण करतो, तेव्हा त्याने विवेकबुद्धीने सारासार विचार करून जाणीवपूर्वक नामभक्ती स्वीकारलेली असते. तेव्हा त्याचं पाप जातं आणि पुढील नामस्मरणाने पुण्य मिळतं. पिंगला या वेश्येला एका रात्री उपभोगासाठी कोणीही पुरुष मिळाला नाही, तेव्हा तिचा विवेक जागृत होऊन ती आपणहून भक्तिमार्गाला लागली. त्यामुळे तिचं सर्व पाप जाऊन पुण्यवान झाली. संतांनी पतित, अन्यायी, अनाथ लोकांना नाममात्र देऊन तारलं. संत जरी कालवश झाले असले तरी गेली 300 ते 700 वर्षे होऊन गेली तरी त्यांची अभंगवाणी लोकांना तारत आहे आणि पुढेही तारेल. नामस्मरणाने वासना निवारण. नामस्मरणाने आशा तृष्णा जातात. वासना, आशा, तृष्णा या दुःखाचं मूळ कारण आहेत. बाह्य विषय पाहिले की मनात विषय वासना निर्माण होतात. वासनापूर्तीची तृष्णा वाटते, त्या पूर्ण होतील म्हणून माणूस तशी आशा करत बसतो. या वासना म्हणजे इच्छा पूर्ण न झाल्यास माणसाचं मन अस्वस्थ होतं आणि वासनापूर्तीसाठी तो स्वार्थाने भ्रष्टाचाराच्या बळी पडतो आणि दुःखी होतो. त्याच्या हातून पातक घडतं, तो पापी होतो. त्यामुळे सुखाच्या आशेने जगणारा माणूस कधीच सुखी होत नाही. हे सर्व टाळण्यासाठी नामदेव त्याला सांगतात, आळस न करता विठ्ठलावर विश्वास ठेवून लगबगीने नामस्मरणाला लाग आणि मनात येणाऱ्या वासनांचं निवारण कर. नामस्मरणाने षड रिपूंवर मात आणि षड उर्मींवर मात. मानवी स्वभावातील कुवासनापैकी 6 प्रमुख वासनांना जीवाचं शत्रू मानलं जातं. तसंच शरीराच्या उपाधीमुळे निर्माण होणाऱ्या क्षुधा, पिपास्या, शोक, मोह, जन्म, मृत्यू या लहरींना उर्मी म्हणतात. या उर्मींमुळे जीव संसारी होतो. वासनापूर्तीसाठी षटविकार आणि षट उर्मी यांच्या साहाय्याने माणसाच्या संसारात अंतर्बाह्य संघर्ष चालू असतो. त्यामुळे माणसाचं मनच माणसाचं शत्रू होतं. म्हणून मनात निर्माण होणाऱ्या या शत्रूवर, उर्मीवर संयम ठेवता यायला हवा. त्यासाठी नामस्मरणाची गरज असते. देहबुद्धीने अहंकार वाढतो. अहंकार हा ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही ठिकाणी प्रगतीसाठी मोठा धोंडा ठरतो. अहंकाराने मी म्हणजे इतरांपेक्षा वेगळा, शहाणा. माणूस ज्ञानी असेल तर ज्ञानाचा एका अहंकारापोटी कर्तृत्व, मत्सर, द्वेष, क्रोध, स्वार्थ असे कित्येक दुर्गुण निर्माण होतात. अशा परिस्थितीत नामस्मरणाने आत्मज्ञान होऊन अहंकाराची भावना लय पावते. नामस्मरणाने चिंतनाने भय, चिंता निवारण, विघ्न जातात. आशा किंवा अपेक्षा ठेवणं हे भय किंवा चिंतेचं बीज आहे. मनातल्या चिंतेची जागा ईश्वराच्या नामस्मरणाला दिली तर भय, चिंता नष्ट होतात आणि विघ्न जातात. म्हणून एकनाथ सांगतात, हरे भवभय व्यथा चिंतने, दूर पळती नाना विघ्ने, शरण एका जनार्दनी, राम नाम चिंतावे. संत चोखा देखील भय, चिंता निवारण्यासाठी नामप्रेरणा देतात. न करू आळस नाममुखी गाता, तेणे भय चिंता निवारेल, अवघा परिहार होईल दुःखाचा, छंद या नामाचा लागलिया. नामस्मरणाने देही असून देहातीत, भोगी असून अभोक्तेपणाची अवस्था येते. नामस्मरणाने आत्मज्ञानाचा बोध झाल्यावर देहाहंकार जाऊन देह लय पावतो. त्यामुळे माणूस देही असून त्याला देहाचे विकार जडत नाहीत. कर्म केली तर कर्मभोग भोगूनही सुखदुःख होत नाही, कारण तो अभोक्त्याच्या भावनेने सर्व करतो. त्यामुळे त्याला कोणतं बंध असत नाही. तो देहात जीवन जगतानाच जीवनमुक्त असतो. कारण तो देहासाठी विठ्ठल धरत नाही, तर नामप्रेमासाठी विठ्ठल अंतरंगात धरतो. असा भक्त विरळाच असतो. त्याला कुठला बंध नाही. त्यामुळे त्याची कर्मनदी कोरडीच असते. ती तरून जावी लागत नाही. भक्त व देव यात मायेचा अंतरपाठच नसतो. दुःखहरण. माणसाला दुःख का वाटतं याचा शोध घ्यायचा झाला तर त्याचं मूळ असं, खरं तर जीव मुक्त असतो, पण तो अज्ञानाने वासनाजन्य कर्मामध्ये गुरफटला जातो आणि सुखदुःख, मान अपमान, जनन मरण या द्वंद्वामध्ये सापडतो. आपल्या मूळच्या स्वरूपाला विसरून जीव देहद्वयामध्ये बंदिवान होतो. स्थूल देहालाच मी म्हणजे आत्मा समजू लागतो. अशा प्रकारे जीव जडदेहाशी तादात्म्य पावतो. त्यावेळी स्थूल देहाचे सारे विकार आपले मानून
तज्जन्य सुखदुःखाशी जखडला जातो. जीवाने देह म्हणजे आपण असं समजल्यामुळे त्या देहाचं बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्था, क्षुधा, तृषार्धी देहधर्म, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या स्थिती साऱ्यांशी तो आत्मीयतेने बांधला जातो. त्यामुळे देहाला होणारे सर्व ताप, सर्व दुःख त्याला होतात. त्यामुळे देहबुद्धीने विषयांध झालेल्या माणसाला विविध दुःखे होतात. नामस्मरणाने या दुःखाचं हरण होतं. नामस्मरणाने जन्मजरा दुःखबाधा नाही. जीव गर्भवासात असल्यापासून ते जन्माला येईपर्यंत तो मातेच्या गर्भाशयात कोंडलेला असतो. कोंडमाऱ्याचं हे दुःख अनेक ठिकाणी संतांनी वर्णन केलं आहे. जन्माला आल्यावर जीव मुक्त असून बद्ध होतो आणि तिथपासून मानवी जीवन जगण्याचं दुःख सुरू होतं. बालपणी परावलंबित्व, तरुणपणी संसाराचं ओझं, जबाबदाऱ्या पार पाडताना माणूस विचार करतो म्हातारपणी आराम करू. पण म्हातारपणी इंद्रिय क्षीण होतात, गात्र शिथिल होऊ लागतात. त्यामुळे असहाय्य अवस्थेचं दुःख होतं. मृत्यूचं भय वाटतं. नित्य नामस्मरणाने दुःख उरत नाही. त्याचं जीवन सुखरूप होऊन पुढे जन्ममरण फेऱ्यातूनही तो वाचतो. म्हणून विश्वव्यापक परमेश्वराला ओळखून नाम घेतल्यास जन्मजरा दुःखबाधा राहत नाही, असं ज्ञानदेव पुढील चरणातून सांगतात. जन्मजरा दुःखबाधा स्मरता नाही गोविंदा, ऐसा जयासी नित्यधंदा तोची सदा सुखरूप. विश्वी विश्व जो व्यापकू तोची माझा हरी ऐकू, त्यासी भक्तिविण साधकू नोळखे पै दुर्बुद्धी. नामस्मरणाने संपत्ती, विपत्ती, दुःख, शोक हरेल. विषय वासनेच्या पूर्ततेसाठी माणूस पैसे मिळवतो, धन जमवतो. त्यामुळे संपत्ती साठते. ती मिळवताना त्याने खूप कष्ट केलेले असतात किंवा भ्रष्टाचार केलेला असतो. त्यामुळे संपत्ती साठवताना देखील तो दुःखी, कष्टी असतो. संपत्ती साठल्यावर तिचं रक्षण करण्यात तो चिंताग्रस्त आणि भयभीत असतो. संपत्ती मिळवण्यात आणि साठवण्यात त्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे संपत्तीचं सुख भोगायला त्याला वेळ नसतो आणि चित्ताला शांतता नसते. आणि वर जीवाचा आटापिटा करून मिळवलेली संपत्ती अचानक विपत्ती येऊन गेली तर माणसाला शोक होतो. या दृष्टिकोनातून ज्ञानदेव सांगतात, संपत्ती, विपत्ती, दुःख हरेल अवघा शोक, वेगी करून या विवेक हरिस्मरण करी. नाम घेता बोध झाला देव आला हृदयासी. नाम भूतबाधा, ग्रहयोग यातून तारतं. भूतबाधा, ग्रहयोग या सर्व माणसाच्या मनात निर्माण झालेल्या कल्पना आहेत. तो भ्रम असतो. सर्वत्र परब्रह्म एक आहे, द्वैत काही नाही. अशी जर अद्वैताची भावना असेल तर भूतबाधेचं दुःख किंवा संपत्तीचं सुख, संपत्ती जाण्याचं दुःख हे काही वाटणारच नाही. भेदामुळे मानवी मनात सुखदुःखाचं द्वंद्व निर्माण होतं. त्यासाठी अद्वैताची भूमिका ठेवावी. म्हणजे नामस्मरणाने भूतबाधा, ग्रहयोग यासारख्या भ्रामक कल्पना जातील. म्हणजेच माणूस यातून पार पडेल. नामस्मरणाने समाधान वाटतं, आपदा टळतात. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी किती कठोर उपाय केले गेले तरी नामावरील अटळ श्रद्धेमुळे तो सर्वातून सुखाने बाहेर पडला. म्हणजे आपदा आली तरी नामाच्या सामर्थ्यावर माणूस दुःखातून विनासायास बाहेर पडतो. यासाठी नामदेव सांगतात, का करीतोसी क्षीण वाचे नारायण, जपता समाधान होईल तुझं. वंदितील यम कळीकाळ सर्वदा, न पळविसी आपदा असता देही. मोह वाढला की विषय आसक्ती वाढते. त्यासाठी पापकृत्य केली जातात. त्यामुळे वरकटणी वाढणारं सुख कालांतराने तापदायक ठरतं. पाप तापाचं प्रायश्चित्त नाम. ज्या माणसाला आपल्या दुष्कृत्याबद्दल, पापाचरणाबद्दल पश्चात्ताप वाटेल, दुःख वाटेल, त्याला ते दुःख घालवण्यासाठी नाम प्रायश्चित्त म्हणून उपयुक्त असतं. एकनाथ म्हणतात, पापा प्रायश्चित्त कलियुगी नाम, आणिक सोपे वर्म संत सेवा. अनंत जन्म होणं हे पापामुळेच घडतं. त्यातून सुटण्यासाठी प्रायश्चित्त नाम असल्याचं नामदेव सांगतात. अनंत जन्माचं हेची प्रायश्चित्त वाचे जपे नित्य रामनाम. संत जनाबाई सांगतात, पाप ताप जाती पुढे नाम ज्याचे चित्ती. नामस्मरणाने विघ्न हरतात. नामस्मरणाचे परिणाम म्हणजे चिंता जाते, भय जाऊन निर्भयता येते, धैर्य वाढतं. सर्व कार्यांचं कारण भगवंत आहे, त्याचं नाम आहे अशी प्रबळ श्रद्धा असेल तर विघ्नांचा बाऊ वाटत नाही. भगवंत नामापाशीच असतो. तुकाराम महाराज सांगतात,
ज्या संकटाचा आपल्याला परिहार करता येत नाही असं मोठं संकट आल्यावर भगवंताची आठवण करावी, म्हणजे तो धावून येऊन सुदर्शन चक्राच्या साह्याने मदत करतो आणि संकटातून सोडवतो. संकट नामामुळे पळून जातात. शेवटी ते सांगतात, देवाला तुम्ही प्राण अर्पण करा म्हणजे देवाला दया येईल. पडता जड भारी दासी आठवावा हरी, मग तो होऊ नये दिसीण आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतेने 12 वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. नामस्मरणाने यमयातना तुटतात, जन्ममरण फेरा थांबतो. भगवंत हा सर्व सत्ताधारक आहे. जर माणसाच्या मृत्यूसमयी मुखात नाम असेल तर यमाच्या दूतांचं काही चालत नाही, ते घाबरतात. त्यामुळे ते यातना म्हणजे त्रास देत नाहीत. अशा माणसाचा उद्धार भगवंत स्वतः करतो आणि त्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करतो. म्हणून एकनाथ म्हणतात, श्री रामनामे तुटती यातना, म्हणून राम राणा दृढ धरा. यमाची यातना तुटेल निर्धारे, चुकतील फेरे 84चे. जन्ममरणाचा तुटेल तो बाध, ठसवता बोध रामनाम. जगमित्र नागा म्हणतात, सकल भूषांचे भूषण, कंठी धरा नारायण, तेणे तुटती यातना, चुकती यमाच्या पतना. नामस्मरणाने आदिव्याधींचा नाश होतो आणि यमनियम प्राणायाम साध्य. यातना या मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारच्या असतात. यातना म्हणजे पीडा, त्रास, या प्रकारचं दुःख माणसाला असह्य होतं. योगमार्गाने जर परमार्थ साधायचा असेल तर यमनियम पाळताना मनाला आणि देहाला अनेक यातना, पीडा सहन कराव्या लागतात. पण नामभक्तीत त्या भोगाव्या लागत नाहीत. देहाला जर नियमितपणे सांभाळलं म्हणजे आहार, निद्रा, व्यायाम इत्यादी, तर देहव्याधी कमी होतात. पण त्याही नामस्मरणाने नाश पावतात. संत निळा म्हणतात, यम नियम प्राणायाम, सांधे जपता रामनाम, रामनाम जपता आधी, नाशताती आधिव्याधी. दारिद्र्य असणं हेही एक दुःखच आहे. त्यामुळे एक प्रकारची दीनता येते. त्यामुळे त्या अवस्थेला दैन्य दुःख म्हणतात. हे दुःखही नामस्मरणाने जातं. दारिद्र्यातून माणूस लवकर वर येऊ शकत नाही, त्यामुळे ते दीर्घकाळाचं दुःख आहे. परिस्थिती बदलायला वेळ लागतो. दैन्य दुःख नामाने निर्दाळलं जातं. सुदामा हा याचं उदाहरण आहे. दारिद्र्यात असून तो निष्काम वृत्तीने कृष्णनाम घेई. प्रत्यक्ष श्रीकृष्ण मित्र असून त्याच्याकडे मदत मागायला जाऊनसुद्धा सुदामाने काही मागितलं नाही. पण तरीही त्याच्या निष्काम भक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्याचं दैन्य घालवलं. संत निळा स्वतःचा अनुभव सांगतात, दैन्य दुःख निर्दाळले, विठ्ठल नामे ऐसे केले, निळा म्हणे शांती सुखे, विठ्ठल विठ्ठल म्हणता मुखे. नामाने विविध ताप नष्ट होतात. आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे ताप आहेत. जो नामस्मरण करतो त्याचे त्रिविध ताप नाश पावतात. कारण नाम म्हणजे परब्रह्म. त्याचा जपयज्ञ केल्यामुळे माणसाचं जे चैतन्य तो अभियज्ञ पावतो. नामाने अभेदाचा पडदा दूर होऊन आदिदैव, जीव, आदियज्ञ हे एकरूप आहेत हे जाणवतं. त्यामुळे जीव भोग भोगायला वेगळा राहत नाही. परब्रह्माला म्हणजे अभियज्ञाला कोणतेही विकार नसल्यामुळे भोगाचं सुखदुःख राहत नाही. त्यामुळे माणसाचे सर्व ताप नाश पावतात. संत एकनाथ सांगतात, नामे तरले तिन्ही लोक. भगवंतांनी आपल्या भक्तांसाठी भवसागरातून तरून जायला भक्तांनीच प्रसंगानुरूप नामरूपाला आणलेली स्वतःची नामं नौका म्हणून दिलेली आहेत. अशी नामनौका भाविकांना तरून नेते. हरिनामाशिवाय भवसागर तरता कसा येईल असा प्रश्न करून नामदेव हरिनामाची खात्री लोकांच्या मनावर ठसवतात. हरिनाम हाची भाव, हरी हरी हाची देव, हरिविण न फिटे संदेह, सर्व जीवांचा जाणपा. हरितत्व ज्याचे देही, तोची तरला येथे पाही, हरिविण या डोही, भवसागर कैसा तरेल. हे एकतत्व असणारं नाम स्वतः सोवळं पवित्र असल्यामुळे ते घेण्याचा अधिकार सर्वांना आहे. कारण त्याला कोणाचा विटाळ होत नाही. अशा या नामाने निर्भय झालेले यतिहीन असणारे चोखोबा सांगतात की या भवसंसाराचं भय मनात न धरता नाव जपा. या नामाने उच्च नीच सर्व तरले गेले. यतिहीनतेच्या कारणास्तव समाजाकडून उपेक्षित केले जात असल्यामुळे चोखोबा नामाचा सर्वांना असणारा अधिकार आपल्या बांधवांना सांगतात.
भवाचे भय न धरा मानसी, चिंता अहर्निशी रामनाम. आदिनाथ कंठी जप हा सर्वदा, पवित्र हे सदा अखंड जपे. चोखा म्हणे येथे सर्व अधिकार, उंच नीच अपार तरले नामे. नामाने भवश्रम निवारून जन्म सुफळ होतो. आदिनाथ शंकर अखंड जप करतात. तसा तप केल्यामुळे भवश्रम निवारला जाऊन जन्म सुफळ होतो म्हणून चोखा सांगतात. आसनी शयनी नारायण नाम, तेथे भवश्रम निवारेल. नारायण नामे निवाली हे काया, सुफळ जन्मतया चोखा म्हणे. नामाने भवव्याधी तुटते. नाम हा भवव्याधी घालवण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि सोपा उपाय असल्याने तुकाराम अज्ञानी लोकांना नारायणाचं नाम देऊन त्याच्या चिंतनाला लावतात. काळ म्हणजे वेळ, पण या काळाला यम असंही म्हणतात. यम म्हणजे मृत्यू देणारी मृत्यूदेवता. सामान्य माणूस मृत्यूला घाबरून मृत्यूला विसरायला बघतो आणि तारुण्यात तर तो मृत्यूला पूर्ण विसरतो. म्हातारपण सुरू झाल्यावर तो मृत्यूला अधिक घाबरतो. सामान्य माणूस जन्ममृत्यूचं वर्म जाणत नाही, पण नामस्मरण करून ज्ञान प्राप्त झालेला जन्ममृत्यू म्हणजे काय ते समजतो. तो जन्ममृत्यूचा फेरा चुकून त्यातून स्वतःची सुटका करून घेतो. ईश्वर त्याचा उद्धार करतो. नामाची सत्ता कळीकाळावर. नामाने केवळ कळीकाळाचं विघ्न जातं असं नाही, तर नाम त्या काळाला यमाला बंदिवान करत असल्यामुळे नामदेव सांगतात, स्मरता गोपाळ नाम, बंदील काळ यम, न लागती नेम मंत्रबाधा. नामाचं सामर्थ्य अनुभवलेले नामदेव म्हणतात, नामाची कीर्ती गायली तर कळीकाळ पाया पडतो, नतमस्तक होतो. गरजे नामाचे पवाडे, पाया कळीकाळ पडे. निज सहज चैतन्य, नामा म्हणे नाम जाणो. तुकाराम निश्चय करतात की नाम कंठात धरून भगवंताला स्वतःकडे साठवून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं बळ वाढलं की कळीकाळ पाया पडेल, म्हणजे शरण येईल. हा निश्चय ते भगवंताला सांगतात. मुखी नाम धरीन कंठी, अवघा साठवीन पोटी. तुका म्हणे बळीये गाडे, कळीकाळ पाया पडे. नामधारकाला यमाचं भय नाही. पापी माणसाला मृत्यूसमयी यमयातना होतात, पण हाच यम जिथे नामघोष चाललेला असतो तिथे गेल्यावर यातना देण्याऐवजी स्वतः त्रास घेतो आणि त्यामुळे नामधारकाचे असुराधिक वैरी पळून जातात. तिथे पाप ताप काही राहत नाही. नामदेव सांगतात, जेथे पुराणे कीर्तन होत नामघोष, तेथे यमत्रास घेत असे. पळती तेथून असुराधिक वैरी, तेथे नाही थोरी पापतापा. अशा प्रकारे नामदेवाने नामाचा महिमा सांगून नामप्रसार केला आणि लोकांच्या मनातलं यमाचं भय घालून निर्भय बनवलं. त्यामुळे सोयराबाईसारखी सामान्य स्त्री सांगते की नाम उच्चारल्यावर कळीकाळ कापतो. तर चोखोबा सांगतात, गाता नाम विठ्ठलाचे, भय नाही त्या यमाचे. ऐसा धरावा विश्वास, नाम जपा सावकाश. सोयराबाईप्रमाणे चोखाही लोकांच्या मनात नामाचा विश्वास निर्माण करतात. नामस्मरणाने जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो. नामदेव सांगतात, नामाने संसारातील येरझार तुटेल. नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार, तुटेल येरझार भवाब्दीची. जीवाला 84 लक्ष योनीतून फिरावं लागतं आणि दर योनीच्या जन्म मृत्यूच्या यातना भोगाव्या लागतात. नामस्मरणाने हे सर्व टळेल. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.